मधूनच माल खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी आणला जातो का इथून काही दूरच्या अंतरावर पण इथं शेतकरी येतात? येतात ना दूर. किती किलोमीटर ते? नांदेड, परभणी हां, आणि हिंगोली थोडं आहेच आहे. हिंगोली जिल्ह्यात येतात. बरं. बाहेरगावच्या शेतकऱ्याला इथं निवासस्थानाची काय व्यवस्था आहे? देवस्थान आहे ना आपल्याकडे. त्याची जेवणाची, निवासस्थानाची, शौचालयाची काय व्यवस्था आहे का? आहे तर कशा पद्धतीची आहे? तुम्ही आतापर्यंत किती शेतकरी तुमच्याकडे आले, त्याची काय अंमलबजावणी केली? नाही, आपण वारंवार जे आल्यावर थांबतात सीझनमध्ये शेतकरी. कुठं थांबतात? आम्हाला त्याची माहिती आणि ते काही दाखवता काय? हो, माहीत. शेतकरी निवास कुठं आहे? हो. त्याची जेवणाची व्यवस्था कशी आहे? कुठल्या हॉटेलला आहे? नाही नाही, जेवणाची व्यवस्था नाही आहे आपल्याकडं. बरं. मुक्कामी थांबले तर त्यांची जेवणाची व्यवस्था आपण करतो. हो. आणि कोणाकडे देता तुम्ही? शेतकरी कोणाकडे देता व्यवस्थेला? ते व्यवस्था कोणाकडे आहे? एखादी संस्था असेल ना? मुक्कामी थांबल्यानंतर आपण संस्था असेल ना त्या शेतकऱ्याला? मग असंच आपण हे करतो त्यांना. या वर्षभरामध्ये 2026मध्ये किती शेतकरी आपल्याकडं प्राप्त झाले होते आणि निवासस्थानी थांबले? 10 ते 15 शेतकरी थांबले असतील. त्याच्या नोंदी वगैरे आहेत का? नोंदी नाही आहेत त्याच्या. मग आता आम्ही कसं समजायचं आहे तुमच्याकडे थांबले का नाही ते? तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे, जे काही शेतकरी निवारा आहे बाहेरच्या गावच्या शेतकऱ्यासाठी ते आम्हाला त्या संदर्भात थोडीशी माहिती आणि हे द्या. कुठंही निवारा आहे ते आम्हाला थोडंसं दाखवा. चला, ओके. शेतकऱ्याचा आरोप आहे की सभापती असतील किंवा प्रशासक असेल यांच्याकडून वागणूक बरोबर भेटत नाही. या संदर्भात काय नियमावली आहे आणि काय असायला पाहिजे ते काय सांगणार? ठीक आहे, जे शासनाचे नियम आहेत, पणन संचालकांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या ह्याच्या आधारे खरेदी झाली पाहिजे. अच्छा. आता ते तुकडा म्हणताय तुम्ही, ते तुकड्याची कुठेही कायद्यामध्ये याची तरतूद नाही. तुम्ही आत्ता सांगितलं त्याच्या बाबतीत तात्काळ त्यांना निर्देश देऊन आणि भावाच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत उद्याला मीटिंग अटेंड करायला जाऊन त्या मीटिंगला जाऊन परवाच्या दिवशी तुम्हाला काय आहे ते क्लिअर हे करून देतो. माल घेतल्यानंतर 24 तासामध्ये बिल पैसे देण्याचा नियम आहे. हो. परंतु तसं आपल्या बाजार समितीमध्ये होत नाही. आपल्या निदर्शनास गोष्टी शेतकऱ्यांनी आणून दिलेल्या आहेत. या संदर्भात आपण काय कारवाई करणार? ठीक आहे, त्याला उद्याला मीटिंगमध्ये मी विचारतो ना काय आहे प्रकार. अच्छा. नाही, काल निवेदन तुम्हाला दिलं होतं, त्याच्यावर काय कारवाई केली का? काल आम्ही लगेच त्यांना सचिवांना बोलून घेतलं. सचिवाला इथं समक्ष बोलवून त्यांना सूचना दिल्या सचिवांना तक्रारदारांच्या समोर. आता सूचना देऊन काय आज सकाळी आता आज मी मीटिंग घेतोय परत जाऊन त्यांची. त्याची अंमलबजावणी झाली? त्याची अंमलबजावणी झालेली आहे का? विचारून घेतो. त्याची अंमलबजावणी झालेली आहे का? विचारतो मी, यायला लागेल तर थोड्या वेळात तुमच्या समोर विचारून घेतो मी. अच्छा.